पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक। शिरूरच्या गुनाट गावातून आरोपीला अटक। आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये। महाराष्ट्रात 1740 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री फडणवीसांनी केली दक्षिण कोरिया सोबतच्या करारावर स्वाक्षरी। नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲडव्हान्स मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीचा करार। पुण्यात टँकर चालकाचा हलगर्जीपणा। पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी भरताना दुर्लक्ष, यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय। बीडच्या धारू शहरात कोयत्याचा थरार। कोयता हातात घेऊन शोरूम चालकावर केला हल्ला। हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। यामुळे शहरात भीतीचं वातावरण। मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई। वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटींवर केली कारवाई। 15 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट। हिंगोली बस स्थानकात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर। बस स्थानकात एकही सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।